आणि महाराजांनी कधीच सांगितलं नाही की तुम्ही माझ्या 3 अध्याय वाचा म्हणून की माझं जप करा. महाराज सांगतात की तुम्ही सत्कर्म करा, होईल तेवढी दुसऱ्यांना मदत करा, होईल तेवढं चांगलं कर्म करा, होईल तेवढ्या चांगल्या गोष्टी बघा, होईल तेवढं चांगलं ऐका, होईल तेवढं चांगलं बोला, होईल तेवढंच सर्वांना मदत केली पाहिजे. हे महाराजांचं शिकवण आहे. बरोबर. आणि ही शिकवण आपण विसरतो आणि आपण वेगळ्या गोष्टीकडे जातो. मग जाण्याचं कारण काय, तर तथाकथित लोक मग आलेले आहेत मार्केटमध्ये, त्यांनी बघितलं की हे माणसं दुःखी आहेत, कष्टी आहेत, मग ह्यांचा आपण काय केलं पाहिजे, वापर केला पाहिजे. बरोबर. मग तिथे त्या दुकानात तयार होतात, त्या दुकानात वस्तू विकल्या जातात आणि त्या वाजून ते अंधश्रद्धा वाढत जाते. बरोबर. मी तुम्हाला म्हणजे सर्वांना हे सांगू इच्छितो की भक्ती करायची ना, तुम्ही उठता बसता खाता पिता बोलता भांडता प्रत्येक ठिकाणी तुम्ही नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. श्री चपात्या करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ म्हणा, धुणं धुताना श्री स्वामी समर्थ म्हणा, मुलांना शाळेत सोडताना स्वामी समर्थ म्हणा, काम कर नोकरी ऑफिसमध्ये बसल्या बसल्या काम करता करता तुमच्या मनामध्ये नामस्मरण चालू द्या, स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तुम्ही फील करा स्वामी माझ्या शेजारी आहेत. बरोबर. म्हणजे तुमच्याकडनं कुठल्याच गोष्टीचं चूक होणार नाही. म्हणजे नुसतं नाम जप न करता त्याच वेळी फील पण करत राहिलं. डेली तुम्ही हर एका कार्यामध्ये तुम्ही नाव घेतला स्वामींचा, तर झाली ना, हीच भक्ती आहे ना. बरोबर. शबरीने कुठं काही मंदिरात गेली होती, शबरीने काय केलं होतं, फक्त ती वाट बघत होती. करेक्ट. मेरे प्रभू आएंगे. बरोबर. तर ही जी ओढ असते ना, आतून प्रेम व्याकुळता निर्माण झाली पाहिजे, तर स्वामी तिथे येतात तुम्हाला भेटायला. बरोबर. हृदयातून ती अंतःकरणातून ओढ लागते आणि जेव्हा ती ओढ निर्माण होते ती त्यावेळी तुम्हाला ते भेटतात, दर्शन देतात. आणि मग ते कुठल्याही रूपात दर्शन देऊ शकतात तुम्हाला. करेक्ट. मग ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे, ती तुमची हे पाहिजे, तेवढी ताकद पाहिजे, योग्यता पाहिजे की तुम्हाला ते ओळखता आले पाहिजेत. राईट. बरं. ते येतात महाराज. पण आम्ही काय करतो की आम्ही त्या गोष्टी करतच नाहीत. म्हणून प्रत्येकाने तेच करायचं की माझं कर्म काय आहे, माझं कर्तव्य काय, मला माझ्या घरातलं काम करून, माझा संसार व्यवस्थित करून मला परमेश्वराचं नामस्मरण करायचं. मला ते काम करता करता सुद्धा मी करू शकतो. करेक्ट. दुसरं असं की प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की महाराज माझ्या सोबत आहेत. महाराज फक्त केंद्रात मठामध्ये की अक्कलकोटला, गाणगापूरला किंवा पिठापूरला असे नाही आहेत. महाराज माझ्या शेजारी ते बसलेले आहेत. जेव्हा तुम्ही फील कराल तर तुम्ही चूक करताना घाबराल, नाही रे महाराज बघतायत माझ्याकडे, नाही रे मी चुकीचं काही बोलायला नको, महाराज ऐकतायत. बरं. माझी कृती चुकी होती, महाराज रागवतील. करेक्ट. बरं. प्रत्येक ठिकाणी तुम्ही महाराजांना फील केलं तर तुमच्याकडून कुठलेच अपराध घडणार नाही, चुकीच्या गोष्टी होणारच नाही, निगेटिव्हिटी येणार नाही. करेक्ट. भीती वाटली नाही, महाराज माझ्यासोबत आहे, मग तुम्हाला भीतीच वाटणार नाही. बरं. हे फार महत्त्वाचं. आम्ही ते करतच नाही, फीलच करत नाही. फक्त सकाळी गेलो मंदिरात जातो, संध्याकाळी मंदिरात जातो, गुरुवारी आरती करतो, आम्हाला आरतीचा मान मिळाला, एवढंच असतं. करेक्ट. पण दिवसभर आम्ही चाड्या करतो, आम्ही निंदा करतो, आम्ही एकमेकांचे पाय खेचतो, एकमेकांना छळतो, की घरातल्या घरात एकमेकांना छळवाद केला जातो, सासू सुनेचा जे काही असेल त्या पद्धतीने आपण एकमेकांचं वाईट चिंततो. बरोबर. ते अनेक गोष्टी आपण करत असतो. त्यावेळी तुम्हाला महाराज आठवत नाहीत का? त्यावेळी तुम्हाला महाराज आठवले पाहिजेत. बरोबर आहे. जेव्हा तुम्हाला महाराज त्या ठिकाणी आठवतील की मी एखादे वाईट कृत्य करतो, महाराज काय म्हणतील, माझ्या शेजारीच आहेत महाराज. करेक्ट. त्यावेळी तुम्हाला महाराज तुमच्या खरोखर शेजारी असेल, तुमच्याकडून त्या वाईट कृती घडू देणार नाही. बरोबर. आणि आपण ते फील करत नाही. महाराज आपल्या अपेक्षा कशा पूर्ण करणार आहेत. करेक्ट. आता तो एक महत्त्वाचा मुद्दा की प्रत्येकाने अंधश्रद्धेकडे जाऊ नये. की कोणी बाबा आला, कोणी बुवा आला, कोणी अमुक सांगतं की माझ्या अंगात महाराज येत आहेत. बरं. महाराज कोणाच्या अंगात येत नाहीत. करेक्ट. कोणी म्हणतं की मला ह्याच्यातून महाराज मिळाले, मला कोणी ह्याच्यातून मिळाले, कोणी मला रस्त्याने पेट्रोल घेऊन जाताना महाराज मला मदतीला आले, गाडीत पेट्रोल भरलं. ओके. आणि मायशी शंकर महाराज बोलतात, भांडतात, मित्र आहेत, असं काही नसतं. बरं. असं काहीही नसतं. बरं. महाराज जे आहेत हे परमेश्वर म्हणजे काय, तो जळी स्थळी काष्टी पाषाणी जो आहे तो परमेश्वर. अत्र तत्र सर्वत्र जो आहे तो परमेश्वर. परमेश्वर म्हणजे जो सर्वव्यापी आहे तो परमेश्वर. तो अव्यक्त आहे, अनादी आहे आणि अनंत आहे. करेक्ट. तो परमेश्वर म्हणजे ह्यालाच आईन्स्टाईनने सांगितलं की एनर्जी. बरं. ही एनर्जी वेव्ज आहेत, ह्या सर्व वस्तू ज्या बनलेल्या आहेत, आईन्स्टाईनच्या भाषेत जर सांगितलं आधुनिक काळात, तर पूर्ण विश्व हे एनर्जी वेव्सनी बनलेलं आहे.
करेक्ट. हे मटेरियलिस्टिक आपल्याला आपल्या वेव्स म्हणजे आपली जी डोळ्याची कपॅसिटी आहे ती -1 मायनस हे -1% आहे. म्हणून आपल्या वस्तू दिसतात. ह्याच्या पलीकडे सुद्धा काही आहेत ते आपल्याला दिसत नाहीत. आता आपण जे माईकमध्ये बोलतो हे रेडिओ फ्रिक्वेन्सी आहेत. ह्या फ्रिक्वेन्सी आपल्याला दिसत नाही. आपण सोनोग्राफी करतो किंवा वेगळे एक्सरे काढतो, बरोबर, MRI करतो, त्या फ्रिक्वेन्सी त्या दिसत नाहीत. मोबाईलमधल्या फ्रिक्वेन्सी दिसत नाही, त्या आपल्या डोळ्यात दिसू शकत नाहीत कारण आपल्या डोळ्यांची एवढी कपॅसिटी नाही. म्हणजे जर विश्व जर बघितलं तर ते प्रत्येक ठिकाणी एनर्जीनी बनलेलं आहे. म्हणजे ह्या मटेरियल स्क्रीनसुद्धा एनर्जी आहे, वेव्सनी बनलेलं आहे, भिंती पण त्यांनीच बनले. म्हणजे सर्व ठिकाणी जर आहे तर ते परमेश्वर आहे. बरोबर, तो परमेश्वर आहे. मग त्या परमेश्वराची सुंदर व्याख्या आपल्या ह्या अध्यात्मामध्ये केलेली आहे प्रल्हादाच्या गोष्टीतून. प्रल्हादाच्या गोष्टी जेव्हा हिरण्यकशिप प्रल्हाद विचार की दाखव तुझा परमेश्वर नारायण कुठे आहे, दाखव तुझा विष्णू कुठे आहे. तो सांगतो आकाशात आहे, इथे आहे, पृथ्वीत आहे, पाण्यामध्ये. मग तो विचारतो ह्या इथे पण आहे का? हो म्हणे आहे. या भिंतीत आहे का? आहे. या ह्याच्यात आहे का? आहे. या खांबात आहे का? आहे. तो लात मारतो खांबात, म्हणजे तो पिलर तो कोसळतो आणि त्यातून परमेश्वर निघतो. म्हणजे ती एनर्जी निघते ती आणि त्यांना नष्ट करून जाते. करेक्ट. म्हणजे कारण परमेश्वरच त्याला म्हणून अत्र तत्र सर्वत्र मानलेलं आहे परमेश्वर. एनर्जीला नष्ट करता येत नाही. एनर्जी अनादी आहे, अनंत आहे, बरोबर. तर ही अनादी आणि अनंत असलेली एनर्जी त्याला काही नष्टच होत नाही ती. करेक्ट. न्यूटनचा नियम आहे की एका विश्वातली एकूण ऊर्जा जी आहे कधी नष्ट होत नाही. एका ऊर्जेचं रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत होतं. बरोबर. ऊर्जा अक्षयतेचा नियम 9th फिजिक्समध्ये आहे. एनर्जी ट्रान्सफर होत असते. मग तो त्याला परमेश्वर म्हणतो. करेक्ट. परत तो परमेश्वर अशा सर्वव्यापी येतो प्रत्येक ठिकाणी. सजीव निर्जीव दोघांमध्ये तो आहे. फक्त आपल्याला तो दाखवता येत नाही म्हणून आपण त्यांचे रूप तयार केलेली आहेत. मग परमेश्वरांनी त्या एनर्जीचं रूप जे आहे ते एक महाराज आहेत. बरोबर. की ते महाराज जे आहेत दत्ताचा अवतार. म्हणजे आपलं शरीर किंवा वस्तू जे आहेत हे प्रत्येक वस्तू प्रत्येक घटक म्हणजे निर्जीव असो सजीव हे दत्तमय आहे. तुम्ही म्हणाल दत्तमय कसं काय? तर दत्त म्हणजे दत्तांना 3 शिर आहेत, बरं, ब्रह्मा विष्णू महेश, आणि शरीर एक आहे. म्हणजे तुम्ही जर विज्ञान बघितलं तर विज्ञान अणूमध्ये अणूचं विघटन केलं की 3 घटक असतात, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. तेच दत्तात्रय आहेत. करेक्ट. आणि तुमचं शरीर हे अणूंनी बनलेलं आहे. माझं शरीर अणून बनलेलं आहे. पाणी आतमध्ये 71% ते सुद्धा त्यांनीच बनलेलं आहे. म्हणजे तुमचं शरीर हे दत्तमय आहे. विश्वातली प्रत्येक गोष्ट दत्तमय आहे. म्हणजे हवासुद्धा दत्तमय आहे, झाडंसुद्धा आहे, दगडसुद्धा आहे, मातीसुद्धा आहे, आकाश तत्वसुद्धा आहे, अग्नितत्वसुद्धा दत्तमय आहे. प्रत्येकामध्ये हा अणू आहेच. आणि त्यागांमध्ये इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉन आहेच. करेक्ट. म्हणून ते दत्त आहेत. म्हणून स्वामी आहेत. दत्त का म्हणतो? दत्तासारखं उभं राहिलास कधी पटकन येणं म्हणून ते प्रत्येक ठिकाणी आहेत. म्हणून ते प्रत्येक ठिकाणी येतातच. स्वामी ते आहेत, तत्व आहे. म्हणजे स्वामी प्रत्येक ठिकाणी आहेत. करेक्ट. किंवा फक्त त्या एकाच ठिकाणी आहेत असलं नाही आहे. तुमची दृष्टी काय आहे, तुमची किती भक्ती आहे तर तिथे दिसेल. प्रल्हादाला दिसत होतं की या खांबामध्ये पण माझा नारायण आहे, बरं. आणि त्याने खांबाला आत्मा त्यातून जे निघाले म्हणजे खरोखर परमेश्वर निघालेत का? तर त्यातून ती एनर्जी निघालेली आहे. म्हणजे एक युरेनियम 235चा कण विघटन केलं की हजारो टन ऊर्जा निघते. करेक्ट. आणि पूर्ण जवळचा 25-30 किलोमीटरचा राख करून परिसर राख करून टाकते. तशी एनर्जी, ती एनर्जी त्या खांबात ती एनर्जी होती. तो परमेश्वर आहे ना. राईट. सर्वव्यापी म्हणून त्याला सर्वव्यापी म्हणतात. अनादी अनंत म्हटलं जातं. बरोबर. म्हणून तो परमेश्वर आहे. म्हणून सर्वत्र आहे, अत्र तत्र सर्वत्र तो असतो. परमेश्वराची व्याख्या ती आहे. तर तुमच्या प्रत्येकामध्ये तुमच्यामध्ये पण स्वामी आहेत, यांच्यामध्ये स्वामी आहेत, या भिंतीमध्ये स्वामी. फक्त बघता आलं पाहिजे. बरोबर. तेच आपल्याला कळत नाही आणि आपण काय करतो की त्या गोष्टींना विसरतो आणि अंधश्रद्धेकडे जातो. बरोबर. स्वामींचं चरित्रच वाचलं म्हणून तुम्हाला स्वामी प्रसन्न होत नाहीत. तुम्ही स्वामींसाठी काय करतात? स्वामींसाठी म्हणजे काय? तर स्वामींनी सांगितलं की दीन दुःखी यांचं तुम्ही मदत करा. करेक्ट. तुम्ही करताय का? तुम्ही घरामध्ये कसं वागताय? तुम्ही घरामध्ये मन दुखवताय आणि स्वामी स्वामी करताय. इकडे आईला शिवाय घालताय आणि तिकडे स्वामी महाराज माझं असं करा. इकडे वडिलांना रिटायरमेंटनंतर पैसे तुम्ही देत नाही आणि तिकडे मंदिरात तुम्ही घ्यायला अन्नदानासाठी पैसे देत आहे. बरोबर. रस्त्यात एखादा मनुष्य भिकारी येतो आणि त्याला तुम्हाला काही मागतोय, तुम्ही त्याला देता नाही आणि तिथे जाऊन तुम्ही फुलहार घेताय. नाही ना, त्याचं फळ काहीच नाही आहे.